नीटमध्ये कमी मार्क मिळाले, काळजी करू नका. आम्ही तुम्हाला ॲडमिशन करून देऊ एम-बी-बी-एसमध्ये. असल्या जाहिरातींपासून सावध राहा. तुम्ही बरेच दिवस झाले जाहिराती ऐकत असाल, WhatsAppवर मेसेज जे बघत असाल, की ज्यामध्ये लिहिलेलं असतं, प्रश्न विचारलेले असतात, की आपल्या देशामध्ये एम-बी-बी-एसचं शिक्षण प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये इतकं महाग का बरं आहे? मात्र विदेशामध्ये ते शिक्षण फार कमी पैशात होतं. कारण विदेशातले अनेक असे देश आहे, अनेक अशा संस्था आहे, ज्या कमीत कमी पैशामध्ये एम-बी-बी-एसचं चांगलं दर्जेदार शिक्षण पुरवतात. मग भारतात एवढी फी भरण्यापेक्षा विदेशात जा आणि शिका. आम्ही तुमची मदत करू. असल्या सगळ्या एजंट आणि ज्या कंपनीज असतात, एजन्सी असतात त्यांच्याकडनं सावध राहिलं पाहिजे. कारण ते लोकं तुम्हाला पूर्ण माहिती बरेचदा देत नाहीत. आता बघा भारतामध्ये जी संस्था आजपर्यंत होती, जिचं नाव आता बदललं. आधी नाव होतं मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया, आता नाव झालेलं आहे नॅशनल मेडिकल कमिशन. तर ही जी संस्था असते ही बाहेरून म्हणजे विदेशातून जे लोक एम-बी-बी-एस करून येतात भारतामध्ये त्यांची स्क्रीनिंग टेस्ट घेते, त्यांची परीक्षा घेते. ज्या परीक्षेचं नाव आहे FMEGE म्हणजे फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन. ती एक्झाम पास केल्यानंतरच भारतामध्ये तुम्हाला मेडिकल प्रॅक्टिस करता येते. आता ही परीक्षा कोणाला द्यावी लागते? तर सर्व देशातील विद्यार्थ्यांना द्यावं लागते. मात्र यात एक्झामिनेशन जे दिलेलं आहे ते फक्त 5 देशातील विद्यार्थ्यांना दिलं जातं. ज्यामध्ये आहे US, UK. युकेमध्ये वेगवेगळे 4 देश आहे. इंग्लंड आहे, वेल्स आहे, स्कॉटलंड आहे, ज्याला आपण GB म्हणतो, ग्रेट ग्रेट ब्रिटन, आणि त्यानंतर नॉर्थ आयर्लंड. अशा UK कंट्रीज झाल्या. US, UK, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 5 घटक म्हणजे देश आहेत. यांच्यामधून जर तुम्ही एम-बी-बी-एस करून आले तर तुम्हाला भारतामध्ये NMC तुम्हाला रेड कार्पेट देते, म्हणजे तुमचं स्वागत करते की या, सेवा द्या आणि प्रॅक्टिस करा. मात्र या 5 देशांच्या व्यतिरिक्त जितके देश आहे या पृथ्वीवर जिथं तुम्हाला एम-बी-बी-एस करता येते, नेपाळ, बांगलादेशपासून रशिया, चायनापासून युक्रेन, वेगवेगळे जे देश आहे ज्या ठिकाणच्या एम-बी-बी-एसची आपण ऐकत असतो नेहमी, त्या सगळ्या देशातून आल्यानंतर तुम्हाला NMCची ही परीक्षा द्यावी लागते. आणि यातला एक गोष्ट आपण आवर्जून लक्षात घेतली पाहिजे की ही एक्झाम पास करण्याचा जो दर होता आत्तापर्यंत तो होता केवळ 10% म्हणजे पासिंग पर्सेंटेज. 100 पोरं विदेशातून एम-बी-बी-एस करून आलेले, त्यापैकी केवळ 9 नाही तर 10 पोरच ही परीक्षा एका वेळेला पास करू शकत होते. आता हल्ली तो दर जो आहे तो 20 ते 30% गेलेला आहे. आता तुम्ही गुगल करू शकता FMGE बद्दलची काय आहे. आतापर्यंत त्या परीक्षेला लिमिट होतं एक्झाम देण्याची, अटेम्प्टची लिमिट होती की कितीदा एक्झाम देऊ शकता. आता मात्र ती नाही आहे. तुम्ही कितीही ती देऊ शकता. मात्र विचार करा, तुम्ही जर विदेशातून 5-7 वर्ष शिकून आले त्यानंतर तुम्हाला इथे आल्यानंतर जर आणखी 5-7 वर्ष ते एक्झामच क्लिअर करण्यात तुमचे गेले तर तुमचं त्यामध्ये नुकसान होतं. सरळ सरळ NMC जे आहे, नॅशनल मेडिकल कमिशन जे आहे, त्याचं असं म्हणणं आहे, म्हणजे या संस्थेचं असं म्हणणं आहे भारतातल्या, की भारतातलं जे वैद्यकीय शिक्षण आहे त्यापेक्षा केवळ या 5 देशांचंच वैद्यकीय शिक्षण उच्च दर्जाचं आहे भारतापेक्षा. तर कुठले देश? UK, US, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड. इथलं शिक्षण भारतापेक्षा चांगलं आहे असं मानलं जातं या संस्थेद्वारे, NMCद्वारे. आणि याच्या व्यतिरिक्त जेवढेही देश आहेत त्या देशातलं शिक्षण आपल्यापेक्षा कमी दर्जाचं आहे, म्हणूनच आपण परीक्षा घेतो असं NMCचं सरळ सरळ म्हणणं आहे. तर या सर्व गोष्टींचा विचार करा आणि नंतरच ठरवा तुम्हाला कुठल्या देशात जाऊन एम-बी-बी-एसचं शिक्षण घ्यायचं आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करा, चर्चा करत राहूया, बोलत राहूया.